हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण सगळेच जण दिवसाची सुरुवात एखाद्या विचाराने किंवा मग एखाद्या कामाच्या यादीने करत असतो. तर कधीकधी खूप घाई गडबडीमध्ये आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि अशाच या घाई गडबडीमध्ये आपल्या मनामध्ये खूप सारे विचार असतात. कधी सकारात्मक विचार असतात, तर कधी नकारात्मक विचार असतात. आणि आपण या विचारांवरती खूप वेळा थांबत नाही. पण कधी-कधी असं होतं, की काही नकारात्मक विचारांवरती आपण थांबून जातो. तर हे नकारात्मक विचार जे आहेत, ते आपल्या मनामधून काढून टाकणे खूप गरजेचं असतं. आणि आपल्या मनामध्ये रोज अशा कितीतरी भावना येत असतात, ज्याच्यावरती आपण विचार करत राहतो किंवा थांबून जातो. तर अशाच या नकारात्मक विचारांवरती होओपोनोपोनो प्रेयर जी आहे, ते आपल्याला खूप मदत करते. एक नवीन दिशा दाखवण्याची दिशा दाखवण्याची मदत करते. तर होओपोनोपोनो ही एक कोणती टेक्निक नाही आहे. तर होओपोनोपोनो ही एक आत्मशुद्धीचा असा प्रवास आहे, जो आपल्याला आतमधून शुद्ध करतो. तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू आणि आय लव्ह यू अशी ही 4 वाक्य आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे मदत करतात. आपल्याच मनावरती साचलेली धूळ जी आहे, ते आपल्याला साफ करायलासाठी मदत करतात. तर रोजच्या जीवनामध्ये आपण ही प्रेयर वापरून खूप चांगल्या प्रकारे आपल्याला स्वतःलाच मदत करू शकतो. तर कशाप्रकारे आपण स्वतःला मदत करू शकतो या प्रेयरच्या आधाराने? तर सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःलाच म्हणायचं आहे, की माझ्या ज्या कालच्या चुका होत्या, त्यासाठी मी स्वतःलाच माफ करतो आहे आणि मी आजच्या या नवीन दिवसासाठी, आजच्या या सुंदर दिवसासाठी धन्यवाद करतो. म्हणजे या दिवसाची सुरुवात ही अतिशय सुंदर होते आणि तुमचा दिवस खरोखरच खूप सुंदर जातो. कारण तुम्ही दिवसाची सुरुवातच एक सकारात्मक विचाराने केलेली असते आणि म्हणूनच तुमच्यामध्ये एक शांतता देखील निर्माण झालेली असते. आणि म्हणूनच दिवसभरामध्ये देखील अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी होत राहतात. कधी कुठे तुम्हाला जायला उशीर होतो, तर कधी कुठली तरी गोष्ट अडकते, कधी कोणाची मदत मिळत नाही, तर कधी कोणाबरोबर भांडण होतं किंवा वाद होतो. तर कधी कोणाचा वाईट मेसेज येतो, तर कधी कोणाचा एखादा कॉल येतो, ज्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊन जाता किंवा तुमचा मूड खराब होऊन जातो. तर अशावेळी तुम्ही त्या प्रसंगाला लगेच रिॲक्ट होण्याची किंवा लगेच प्रतिक्रिया देण्याची काहीच गरज नाही आहे. त्यावेळी तुम्ही एक 2 मिनटं शांत राहून मनामध्ये ह्या 4 फ्रेजेसचा पुनरुच्चार करू शकता आणि या 4 फ्रेजेसचा पुनरुच्चार केल्याने नक्कीच तुमच्या मनामध्ये एक शांतता निर्माण होते आणि शांतता निर्माण झाल्यामुळे आपोआपच तुमचं मन समाधानाकडे वळतं. समाधानाचं जे उत्तर आहे, तर ते शोधण्याकडे तुमचा जास्त कल निर्माण होतो आणि तुम्ही त्याच्यामधून समाधान शोधण्याचा प्रयत्न करता. म्हणजेच तुम्ही एक सकारात्मक विचार करण्याची स्वतःला सवय लावून घेता आणि जेव्हा आपलं अंतर्मन शांत होतं तेव्हा आपण आपल्या स्वतःला बदलत असतो. तेव्हा आपण जगाला बदलण्याची कोणताच आपण प्रयत्न करत नाही. आपण फक्त स्वतःला बदलत असतो त्यावेळी. आणि म्हणूनच आज ज्या गोष्टी नीट झाल्या नाहीत, त्या स्वीकारून स्वतःला, इतरांना आणि या विश्वाला देखील आपण माफ केलं पाहिजेत. आणि जो पण दिवस आपल्याला मिळाला आहे, त्या दिवसासाठी आपण नक्कीच धन्यवाद केलं पाहिजेत. आणि ज्या पण चांगल्या गोष्टी दिवसभरामध्ये घडल्या, त्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी आय लव्ह यू म्हणालं पाहिजेत. आणि अशाच प्रकारे तुम्ही प्रत्येक दिवसाची सांगता देखील केली पाहिजे, प्रत्येक दिवसाची समाप्ती देखील केली पाहिजे. म्हणजे झोपताना देखील, झोपण्याच्या आधी तुम्ही दिवसभरामध्ये ज्या चांगल्या वाईट घटना घडल्या, चांगल्या घटनांसाठी तुम्ही धन्यवाद बोललं पाहिजे. वाईट घटनांसाठी स्वतःला माफ केलं पाहिजे, इतरांना माफ केलं पाहिजे. आणि तेव्हा जी तुम्हाला झोप लागेल, तर ती झोप अतिशय सुंदर, हलकी आणि शांत अशी झोप लागते आणि तुम्हाला ते जाणवतं देखील. तर अशाच प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये शांतता निर्माण करायला तुम्ही स्वतःच मदत करू शकता. आणि दिवसभरामध्ये देखील तुम्ही हे प्रेयर अतिशय सुंदर प्रकारे यूज करू शकता. तर जेव्हा पण तुम्हाला टाईम मिळेल किंवा कुठे तुम्ही अडकले असाल, समजा ट्रॅफिकमध्ये अडकला असाल किंवा ऑफिसमध्ये एखादं काम अडकलं असेल तुमचं किंवा कोणती तरी गोष्ट एखादी आहे की जिथं तुम्हाला सुचत नाही आहे की काय केलं पाहिजे किंवा काय निर्णय घेतला पाहिजे, तेव्हा असंच तुम्ही शांतपणे एक दीर्घ श्वास घेऊन अंतर्मनाशी संवाद साधून स्वतःला ह्या 4 फ्रेजेस पुनरुच्चार करून स्वतःला त्या प्रसंगामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक सकारात्मक असं समाधानकारक असं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजेत.
आणि तुम्हाला या 4 फ्रेजेसच्या पुनरुच्चार करण्याने नक्कीच काही ना काहीतरी समाधानकारक असं उत्तर मिळेल आणि आयुष्याला एक सकारात्मक पद्धतीने बघण्याची तुम्हाला एक सवय लागेल. आणि अशाच प्रकारे म्हणूनसाठी तुम्ही दिवसभरामध्ये ह्या प्रेयरचा सराव केला पाहिजे आणि एक चांगलं असं तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी मदत होईल. आणि प्रत्येक वेळी जेव्हा निगेटिव्ह विचारांमध्ये तुम्ही अडकाल, त्या निगेटिव्ह विचारांमधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी मदत होईल. आणि म्हणूनच मी म्हणते की तुम्ही दिवसभरामध्ये ह्या प्रेयरचा नक्कीच सराव करा आणि तुम्हाला जे चांगले अनुभव येतील ते नक्कीच माझ्यासोबत शेअर करा. थँक्यू.